आणि चालतात उलट्या कॅप ही फॅशन समजली जाते, पण ही कॅप तिचा सन्मान तुम्ही करायचा आहे आणि कोणीही उलटी कॅप परिधान करू नका, टी शर्टही उलटा या ठिकाणी परिधान करू नका. नियम जे आहेत ते नियम तुम्ही फॉलो करायचे आहेत आणि जर त्याचं उल्लंघन झालं आणि आयोजकांचे जर ते निदर्शनात आलं तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कुठलीही सबब तुमची ऐकली जाणार नाही. तर जाऊया आपण. खूप मोठी विश्रांती या ठिकाणी आपण पाहिली, काही कारणास्तव सामना या ठिकाणी थांबवावा लागला, पण आता ओळूया आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. आगासनने टॉस जिंकलेल्या प्रथम ते फिल्डिंग करतायत, त्यांनी इन्व्हाइट केले जय हनुमान दातिवलीला. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, दोघांकडे अत्यंत चांगले मॅच विनर खेळाडू आहेत. 12th मॅन दोघांचा इथे येणं फार गरजेचं आहे. दातिवलीचे आलेले आहेत, आगासनचे 12th मॅन लवकरात लवकर आपण यायचं आहे. आणि आपण सामना जसा सुरू होईल या ऐकूया. या विभागात प्रथमच निखिल वाकळे जे वाडा तालुक्याचे तब्बल 2 तास प्रवास करून या ठिकाणी ते आलेले आहेत. खरं तर आज ओमकार शेट्टी इथे येणार होते, पण काही कारणास्तव ओमकारला येता आलं नाही आणि त्यांच्या जागेवरती आपण निखिल वाकळे यांना या ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे. ऐकूया आपण खेळाच्या पूर्वार्धात काय घडते, काय बिघडते या मैदानावरती. तर मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन केजू मुंडेचा हा पहिला बॉल, अर्थातच बॅटचा एज घेतला आणि चेंडू निघाला फाईन लेग मध्ये. शॉर्ट फाईन लेग मधून स्थगिती मिळाली चेंडूला. अक्षरशः आपण पाहतो एका बाजूला आगासन आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये दातिवली. टेनिस क्रिकेटच्या ग्रामीण पटलावरच्या या 2 महाशक्ती आहेत. दोन्ही संघांना एक सूचना आहे की आगासन संघ, आपणास एक सूचना आहे, तुमचा 12th मॅन जो आहे तो जी आपली वेशभूषा आहे, जो आपला ड्रेस कोड आहे त्यामध्येच आम्हाला इथं हजर पाहिजे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. थ्रिलर आहे आणि खऱ्या अर्थानं एक मोठं द्वंद्व युद्ध आहे, त्यामुळेच की काय डिसिप्लिन ज्या आहेत त्या स्ट्रिक्टली आपल्याला फॉलो कराव्या लागतील. केजू पुन्हा एकदा सज्ज. हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय. समोर क्षेत्ररक्षक वेगानं येत आहेत आणि तदनंतर पहा सहजतेनं 22 यार्ड मधून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एक चित्त थरारक क्रिकेट आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या क्रिकेटचं स्वरूप जेव्हा जेव्हा बहरलं तेव्हा तेव्हा आपण पाहिलं की नावलौकिकासाठी किंवा डिसिप्लिनसाठी आपण वेगळ्या भरात वेगळ्या दर्जानं काम केलंय आणि त्याच माध्यमातून आता टेनिस क्रिकेटचं पटल देखील बदलताना पाहायला मिळते आपल्याला. केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. या षटकातला पुढचा बॉल प्रॉपर डिलिव्हरचा नव्हता, अर्थातच गुडलेन्सवर हा चेंडू ज्यावेळी डिलिव्हर्ड केला, ज्या पद्धतीनं शैली आहे केजू मुंडेची, त्यामुळे चेंडूला त्याच्या शरीरयष्टीनुसार त्याच्या उंचीनुसार आपोआप फ्लाईट प्राप्त होते आणि हीच फ्लाईट मात्र फलंदाजा करता एक अडचण ठरते. अर्थातच डॉट बॉल फेकलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 3 या अंकावर. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस बॉल होता ज्याला पॉकेटमध्ये फेकला होता. अर्थातच बॉल पंच केला आणि बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर मध्ये, जिथून फक्त एकेरी धावसंख्या जी कन्वर्ट होईल एका धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. अगदी सातत्यानं या गोलंदाजाला आपण पाहिलंय. जेवढं प्रभुत्व व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूनं धारण केलंय तेवढंच प्रभुत्व आपल्या गाव गटासाठी देखील दाखवतोय. पुन्हा एकदा एक फ्लायटर डिलिव्हरी. चेंडूनं बॅटची एज घेऊन चेंडू फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला चकवत मात्र चाललाय डीप थर्ड मॅन मध्ये, जिथे पाहात क्षेत्ररक्षकानं शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि तदनंतर मग धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तब्बल 3 धावा ज्या रोटेट झाल्यात. निवृत्ती म्हात्रे यांच्याकरता एक पारितोषिक येते, अर्थातच रुपेश दादा म्हात्रे यांकडून 3 चौकार किंवा 3 षटकार, अर्थातच चौकार आणि षटकार हॅट्रिक जर त्याने कंप्लीट केली तर मग त्याकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. गोलंदाज तयार. केजू मुंडे. या षटकातला पुढचा बॉल. हा स्ट्रोक फक्त उडवलाय, परंतु चेंडूची फ्लाइट जास्त होती सिली मिडॉन मध्ये, जिथे शॉर्ट झोन मधून क्षेत्ररक्षक तैनात आहे 30 यार्डच्या आत. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1.
मैदानातून परतीच्या प्रवासाला. खऱ्या अर्थानं लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील, कोण विसरेल त्या व्यक्तिमत्वाला. अगदी इतकी मोठमोठी पदं भूषवली तरी देखील साधी राहणी आणि उच्च विचार हाच संदेश कायम समाजाला दिला. आणि याच आपल्या समाजाकरता ज्या पद्धतीनं सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं, अगदी असंख्य गोरगरिबांचं अगदी त्यांनी भविष्याचा कायापालट केला असंच म्हणावं लागेल. विकासाच्या दृष्टीनं वाटचाल केली. त्याच आदरणीय दिबा पाटील साहेबांना एक मानाची मानवंदना या स्पर्धेतून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. केजू मुंडेनं चेंडू फेकले 6, ज्यामध्ये 7 धावा त्यानं खर्च केल्या आणि एका विकेटचं पतन देखील केलंय. एक बहरलेली व्यवस्था आता आपण पाहणार आहोत. अर्थातच क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जी आहे ती पूर्णतः विस्तारित अवस्थेत आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय, ज्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये लिमिट्स होते, ज्या काही परिसीमा होत्या त्या आता भेदल्या जाणार आहेत. आता आपण क्षेत्ररक्षण पाहूयात. लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तदनंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू तैनात आहे. शॉर्ट गली रिजन मध्ये एक खेळाडू आपण पाहतोय. बॅकवर्ड पॉइंटचा शॉर्ट झोन 30 यार्डच्या आतमध्ये एक खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू आहे आणि डीप मिड विकेटला देखील आपण एका खेळाडूला पाहतोय. अर्थातच ही व्यूहरचना घेऊन पुन्हा एकदा आगासन संघाचा गोलंदाज विराज मात्र सज्ज होतोय. षटकातला पहिला बॉल. विराज गोलंदाजी मार्कवर. सुपर बॉलिंग. टेक ऑफ पहा किती चांगला आहे गोलंदाजाचा. ऑफस्टिकच्या बाहेर आहे बराच चेंडू, परंतु तरी देखील या गोलंदाजाच्या शैलीची मी जरूर प्रशंसा करेन, कारण दर्जा गोलंदाजी मैदानाच्या आतून सातत्यानं आम्ही म्हणतो की आदरणीय सन्माननीय मदनदादा पाटील यांच्या माध्यमातून विशाल मडवीच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. हा स्ट्रोक बॉल उडवलाय, बराच काळ हवेमध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पोहोचून चेंडूला काबीज करणं सगळ्यात अवघड काम मात्र कंप्लीट करतात विराज. विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक 2. डगआउटचा शिकार. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे दोन्ही लाडके कलाकार, ज्यांना अनेक गाण्यांच्या माध्यमातून आपण चलचित्राच्या माध्यमातून आपण पाहिलं, तर त्या दोन्ही कलाकारांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊयात मैदानाकडे. खरं तर असं म्हणतात की पराभवाच्या भीतीनं हे प्रांगण सोडण्यापेक्षा ज्यांना लढणं पसंत केलंय त्यालाच या क्रिकेटच्या खेळाने सलामी दिली आहे. खूप चांगलं एक्झिक्युशन. दर्जेदार गोलंदाजी. कमबॅक पहा किती सुरेख केलंय विराजनं. पहिला बॉल एक्स्ट्रा फेकला आणि त्यानंतर मात्र एका पाठोपाठ एक दोनही चेंडू त्यांना सक्सेसफुली डिलिव्हर्ड केलेत. 7 या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. आदरणीय राकेश दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून निवृत्तीच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धन्यवाद राकेश दादा म्हात्रे. गोलंदाज तयार. हा बॉल बॅटची एज घेऊन निघाला. यष्टीरक्षकानं मात्र खूप चांगल्या जबाबदारीनं झेल टिपली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन झालंय. क्रमांक 3चा गडी मात्र परततोय. येस, आपण याआधी पाहायचो ना की आपली जी संस्कृती होती मराठमोळी, त्या संस्कृतीत आता खऱ्या अर्थानं बदलाव देखील आले. म्हणजे आम्ही बऱ्याचदा म्हणतो की ग्रामीण भागातली पोरं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जेवढ्या वेगानं कम्प्युटर चालवतात ना, त्यापेक्षा जास्त वेगानं आमची मुलं शेतात लावलेले भारे भाताचे त्याच वेगानं बांधांवरून वाहून आणतात. म्हणजे ही एक वेगळी ओळख आहे. म्हणजे आता स्मार्ट भूमिपुत्र असंच आपण संबोधूयात. आणि तीच पोरं क्रिकेटच्या पटलावर देखील फार मोठं नावलौकिक कमावत आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. गोलंदाज विराज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
आखूड टप्प्याचा बॉल होता, अतिरिक्त उसळी दिली, आपटून टाकला, त्यामुळे फ्लाईट हाईट अर्थातच पंच वळले आणि ज्यांनी इशारा केलाय हा चेंडू स्वैर आहे. हाच एक्स्ट्रा चेंडू धावफलकाला आकार देईल. अर्थातच केजू मुंडेनं पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्यात आणि तदनंतर विराजनं त्याच्या षटकातनं 2 एक्स्ट्रा चेंडू फेकलेत. त्याच 2 धावा जेव्हा धावफलकावर जोडल्या जातील तेव्हा धावांची गती जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज विराज पुन्हा सज्ज होतोय. चांगला स्ट्रोक, बॉल उडवलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, हा चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला दिलेली ही सलामी, चेंडू जातोय 6 धावांसाठी, येतोय षटकार. या षटकारानं धावफलकाचा चेहरा मोहरा बदललाय. धावांची गती मात्र वेगानं कंप्लीट होतीये. ती 15 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेत, 3 गडी बाद झालेत. स्ट्रोक पुन्हा चांगला आहे. पंच पहा, थोडंसं इम्प्रॉपर स्ट्रोक होता, कारण फटक्याचं सिलेक्शन जर आपण पाहाल तर हा फटका लॉंग ऑफ मध्ये आला असता तर मग मात्र वेगवानता दिसली असती, परंतु थोडं मिसटायमिंग स्ट्रोक झालं. समोर क्षेत्ररक्षक होते आणि तदनंतर फेकी पहा तत्परतेनं केली आहे. धावसंख्या याच 2 आकड्याच्या मदतीनं धावांची गती जाऊन पोहोचली आहे 17 धावसंख्येवर, 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. आदरणीय राकेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज विनीतला देखील लागू झालंय. विनीतच्या बॅटमधून जो दर्जेदार षटकार आलाय, असं म्हणतात पाठीराखा हा एक असा घटक आहे की जगाच्या पाठीवर तो तुम्हाला यश संपादनता करत असताना पाठीशी तुमच्या जरूर पाहिजे, आणि तेच काम सध्या आदरणीय राकेशजी म्हात्रे साहेब करतायत. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल चाललाय, जिथून धावा मात्र ओघानं खोऱ्यानं ओढल्या जात आहेत. अर्थातच सिंगल डबल रोटेट होतीये, त्यामध्ये मध्ये मोठे फटके देखील कन्वर्ट होत आहेत, आणि हीच गोष्ट आहे जी हेरली पाहिजे प्रत्येक खेळाडूनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. विराजनं हे षटक फेकलं, ज्यामध्ये थोडंसं मी तर म्हणेन की महागडं षटक ठरलंय ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट वन. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 या आकड्यावर. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्यात आणि आता या षटकामध्ये जर आपण विचार कराल तर 12 धावसंख्या एकंदरीत खर्च केली गेली आहे. विकेटचं पतन झालं ते मात्र 2. पहिल्या षटकात केजू मुंडेनं 1 विकेट टिपली होती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. नागराज आलेत. अर्थातच षटक नंबर 3 हाताळण्याकरता आपण पाहतोय दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2022चा या पटलावरनं अर्थातच एक ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेतून 8 मातब्बर संघ पहिल्यांदा आपण पाहिलं. पहिल्या फेरीतला पहिलाच सामना आपण पाहिला दातिवली संघाच्या विपक्षामध्ये बेतवडे बी संघ ज्यांना यश मिळालं. तर जाऊयात मॅचकडे. गोलंदाज तयार. अवे फ्रॉम दी बॉडी हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाजाच्या शरीरापासून बराच बाहेर फेकला गेला, त्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती मात्र जाऊन पोहोचते ती 20 धावा. हेच खरं मोठं द्वंद्व युद्ध आहे, कारण याच 2 गावांच्या नावानं मात्र क्रिकेट ओळखलं जातं. बऱ्याचदा ही गावं अर्थातच ठाणे ग्रामीण क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी करत आली आहेत. बॉल पहा, अगदी फुलिश लेन डिलिव्हरीच असंच म्हणावं लागेल, कारण पॉकेटच्या अगदी जवळ होता बॉल. त्यानंतर कन्व्हर्जन झालं फ्लाइंग स्लिपमधून. गली आणि स्लिपच्या मध्ये बॉल होता, जिथून 1 धाव कंप्लीट झाली आणि याच एकेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले ते 21 धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. षटक क्रमांक 3 नागराज गोलंदाजी मार्कवर आहे. हा बॉल उडवलाय समोर. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, जिथे चुकी होणे नाही. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. नंबर 4चा खेळाडू बाद. आणि दातिवली या दोन्ही संघांचं कौतुक करायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं टाइम युटिलाइज करतायत, वेगानं फलंदाज नवीन धावत का होईना पोहोचला मैदानाच्या आत. हे डिसिप्लिन येणं फार गरजेचं आहे. आगासान संघ देखील कॉल दिल्यानंतर तत्परतेनं मैदानाच्या आत पोहोचला. याच सगळ्या गोष्टी आहेत ज्या फॉलो होणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार.
हा स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि तदनंतर जोपर्यंत फेकी होईल तत्पूर्वी 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. याच 2 धावसंख्येचा आलेख मात्र धावफलकाला घेऊन जाईल तो तब्बल 23 या आकड्यावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. नागराज सध्या गोलंदाजी मार्कवर आहेत. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नागराज या षटकातला पुढचा बॉल, फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 5 मैदानातून परतीच्या प्रवासाला. अनिकेत करता पारितोषिक आलंय 500 रुपयाचं आदरणीय राकेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. खरं तर एक दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यांचं काय ते बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची आपली जिद्द असावी. त्या जिद्दीनं संघर्ष करायचा आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. हेच 2 बलाढ्य आणि बलशाली संघ एकमेकांच्या विरोधात झगडताना. सुपर्ब डिलिव्हरी, प्रॉपर डिलिव्हर्जन आहे. अगदी मधोमध बॉल फेकलाय असं पंच दर्शवतायत आणि ज्या आशाभूत नजरेनं पाहत राहिला फलंदाज पंचांकडे, परंतु पंच तटस्थ आहेत. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. चेंडूचा खेळ संपलाय तो मात्र 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असताना धावसंख्येचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय तो तब्बल 23 या आकड्यावर. 23. बॅटची एज घेऊन चेंडू निघालाय फ्लाइंग स्लिप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. प्रेझन्स ऑफ माइंड कमालीचा आहे. क्रिकेटमध्ये हजरजबाबी असणं फार गरजेचं आहे आणि तेच काम मात्र क्षेत्ररक्षकानं केलं. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाल्यानंतर मात्र 23 धावसंख्या. 18 बॉल आतापर्यंत फेकून झालेत आणि 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर फक्त 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. अगदी आपण पाहतो ना की ज्यावेळी विनोद सर आपल्याला आठवण होते प्रेमाची सावली नावाचा चित्रपट, सुनील गावस्करांची ती थोडकी भूमिका का होईना, परंतु ज्यावेळी तो चित्रपट आला त्यावेळी आपण पाहिलं की ज्यामधून एक छोटंसं गाणं देखील प्रस्थापित केलं गेलं आणि त्याच गाण्याच्या काही ओळी ज्या मला तुमच्यापर्यंत पोचवाव्याशा वाटतात. डेफिनेटली अफाटाईशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवीशी जपून आपुली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. डेफिनेटली या क्रिकेटच्या पटलावर अगदी आपण पाहिलं ना ते साल होतं, अर्थातच 14-15चं वर्ष असावं ज्यावेळी सैराट आला. दुष्काळ होता पूर्णतः आणि हा चित्रपट 100 कोटीच्या वर कमाई करून गेला. अर्थातच त्या चित्रपटामध्ये नागराज पोपटराव मंजुळे ज्या चित्रपटाची सुरुवातच क्रिकेटनं झाली त्यामध्ये एक डायलॉग आहे की हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. अर्थातच तेच काम करायचं आहे आता प्रत्येक फलंदाजाला. जर जो ठोकणार तोच जिंकणार या मैदानात. नागराज ज्यानं तिसरं षटक फेकलं, 4थ्या षटकाची हाताळणी करण्याकरता गोलंदाज विराज आलेत गोलंदाजी मार्कवर. आगासन संघाचं प्रतिनिधित्व करतील. षटक क्रमांक 4 पहिला बॉल. चांगला स्ट्रोक क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलनं खेळलाय. बॉल बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाकडनं पहा त्याचा पाय स्किड झाला आणि मात्र चेंडूनं देखील त्याला फसवलं. चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा टीम जय हनुमान दातिवली संघाला. चौकारानं धावसंख्या मात्र झपाट्यानं वधारायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 27 या आकड्यावर. 27. गोलंदाज तयार. हा बॉल अपटून टाकलाय. अर्थातच शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. पंचांकडनं इशारा आलाय. एक्स्ट्रा बॉल आहे. स्वैर मारा. आदरणीय सन्माननीय भगवानदादा पाटील आणि सन्माननीय भगवानजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं शुभागमन होत आहे. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. तर व्हाईट बॉलची नियुक्ती झाली. 28 आकडा धावफलकावर आलाय.
हाच 28 आकडा, ज्याची देखील चर्चा आपण करू. सुपर टेक ऑफ, परंतु बराच बॉल बाहेर आहे, त्यामुळे पंच वळतायत. विराज एकंदरीत थोडासा महागडा साबित होतोय. त्याच्या पहिल्या प्रारब्धामध्ये 29 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. खरं तर आज 28 जानेवारी आहे. लाला लजपत राय, पंजाब केसरी, कोण विसरेल त्या व्यक्तिमत्वाला. अर्थातच इंग्रजांच्या विरोधात लढत असताना मात्र या भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता स्वतःच्या प्राणाची आहुती ज्या व्यक्तिमत्वानं दिली. गोलंदाज तयार. हा बॉल पुन्हा एकदा पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप, बराच बाहेर आहे, त्यामुळे पंच इशारा करतायत की हा चेंडू देखील सुवैर घोषित केला गेलाय. धावसंख्या एका आकड्याच्या मदतीनं जाऊन पोहोचतीये 30 या आकड्यावर. कुठेतरी एक प्रश्न निर्माण झालाय, कारण जे पहिलं षटक फेकलं केजू मुंडेनं, ज्यामध्ये इकॉनॉमिकली ही हॅज बीन रिअली स्ट्रॉंग, कारण त्यानं फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या, परंतु तरी देखील त्यानं वैयक्तिक दुसरं षटक का फेकलं नाही, या गोष्टीचा प्रश्न मात्र जरूर आगासनकरांना आता पडला असावा. गोलंदाज तयार. अक्रॉस सीम ऍक्शन बदलली, म्हणजे हीच तर खरी गोष्ट आहे. हीच एक गमतीची गोष्ट आहे. पाठीराखा एक असा प्रभाग आहे की जगाच्या पाठीवर तो तुम्हाला कुठेही प्रसिद्ध करू शकतो, किंवा तुम्हाला ज्यावेळी पाठीराख्याचं पाठबळ मिळेल त्यावेळी तुम्ही वेगळ्या दर्जाचं काम करू शकता. आणि तेच केजू मुंडेनं ते भूमिका दाखवली. ज्यावेळी त्यानं त्याला कानमंत्र दिला गोलंदाज विराजला, अर्थातच डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. गोलंदाज पुन्हा तयार. हा बॉल पंच केलाय सिलिमिडॉन मधून. केजू मुंडेला बीट करत बॉल लॉंग ऑन मध्ये आलाय आणि तदनंतर पहा सहजतेनं एकेरी धावसंख्या कंप्लीट झाली आहे. याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. 31 धावसंख्या जिची रणनीती सजवली जाते. अर्थातच 31 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 5 षटकांचं हे सत्र आहे, ज्यामध्ये बलाढ्य आणि बलशाली धावसंख्या उभं करणं प्रत्येक संघाचा मनसुबा असतो. गोलंदाज विराज. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ज्याला कन्वर्ट केलंय फक्त पंच केलं बॉलला. ऑन साइडला आपण पाहू शकाल एका स्ट्राइकवर 2 गाड्या येण्याची चिन्ह उद्भवली होती, परंतु सावरलं. तदनंतर कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. येस, नो अँड वेट, दीज आर दी 3 कोऑर्डिनेटिव्ह वर्ड्स. हे 3 शब्द आहेत की ज्यामध्ये फलंदाजांना त्याचा वापर करून आपली विकेट वाचवायची असते, बचावायची असते. आपल्या 2 फलंदाजांमधला ताळमेळ साधायचा असतो आणि तेच काम करतायत सध्या दातिवलीकर. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल घेऊन विराज. आखूड टप्प्याचा बॉल होता, ज्याला स्विंग केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधल्या क्षेत्रातून चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. एकंदरीत या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 या अंकावर. 36 रन्स, 36 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय, तो मात्र 5. एक चेंडू शेष आहे, एक चेंडूचा खेळ मात्र बाकी राहतोय. अर्थातच 3 चेंडू त्यांना एक्स्ट्रा फेकलेत. वाईटची हॅट्रिक कंप्लीट केली या गोलंदाजानं, परंतु तदनंतरचं कमबॅक करणं फार महत्वाचं होतं आणि तेच साधलंय गणित विराजनं. गोलंदाज तयार. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. ज्या सीमिंग ऍक्शननं गोलंदाजी केली, अर्थातच ज्यावेळी पाहिलं आपण मिचेल जॉन्सनला, ज्यावेळी आपण नॅथन ब्रॅकनला पाहिलं, याच सीम ऍक्शन घेऊन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आले. कारण ज्यावेळी बॉल डिलिव्हर्ड करण्याची पद्धत लेग स्टंपवरून ऑफ स्टंपवर असते आणि हेच गणित मात्र साधलं विराजनं. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे. या षटकात थोडासा महागडा ठरला विराज, ज्यानं धावा खर्च केल्या तब्बल 13 13 आणि टोटल संघाची धावसंख्या स्कोर टोटल झालाय तब्बल 36 धावा. 36. 2 षटकांमध्ये ज्यानं 2 विकेट टिपल्या आणि 25 धावसंख्या ज्यानं खर्च केली विराज. तर जाऊयात शेवटच्या आणि अंतिम सामन्याकरता, अर्थातच शेवटच्या षटकाकरता. गोलंदाज तयार. चेंडू विश्वासानं हातात दिलाय कुणालच्या. खरं तर कर्णधाराचा हा विश्वास ग्रामीण क्रिकेटमध्ये फार महत्वाची बाब आहे आणि तोच विश्वास आता संपादित करायचा आहे अर्थातच कुणाल या गोलंदाजाला. गोलंदाज तयार. पहिला बॉल घेऊन हा स्ट्रोक, अगदी बॉल स्लाइस झाला बॅटवरनं. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मधून, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार.
फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून हा स्ट्रोक आलाय. अर्थातच अनिकेत आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षयने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकाराची खेळी पेशकश केली आहे. त्यानंतर अनिकेतला आपण पाहिलं, त्याला देखील आता चूर सापडलाय. अर्थातच याच चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 40 या अंकावर. गोलंदाज तयार. स्ट्रोक फसलाय पुन्हा एकदा. बॅटची एज अर्थातच हा फटका निघालाय. गली आणि पॉइंटच्या मधोमध बॉलला स्थगिती दिली गेली आणि तदनंतर पहा एक धावसंख्या रोटेट होतीये. 41 धावा 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर. 41 लॉस ऑफ 5 विकेट. आतापर्यंत गडी बाद झाले ते 5. टीम जे हनुमान दातिवली संकटमोचकाच्या नावानं खेळणारा हा संघ पुन्हा एकदा सज्ज. सुपर स्ट्रोक. बॉलला उडवलाय. सरळ चेंडू निघून जाईल ऑन साइडला. चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. तर याच षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 47 धावा. थोडासा महागडा ठरतोय. 11 धावा खर्च केल्या 3 चेंडू.
तर धन्यवाद. आगासन संघासाठी एक आगळं वेगळं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक करता स्वर्गीय ज्ञानेश्वर मुंडे यांच्या स्मरणार्थ आदरणीय गुरुनाथजी मुंडे साहेब आणि स्वर्गीय मोहनप्पा मुंडे यांच्या स्मरणार्थ चैतू मुंडे या साहेबांकडून जो खेळाडू षटकार हॅट्रिक ठोकेल त्याला 5 किलो खोबरं, 5 किलो लसूण, एक तेलाचा डब्बा आणि 5 किलो साखर, म्हणजे घरचे देखील खुश होतील असं पारितोषिक प्रदान केलंय. अर्थातच एक चांगला निर्णय आणि चांगली प्रथा पाडली आहे. धन्यवाद. यानंतर आपण ऐकूयात या आदरणीय विनोदजी पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद निखिल. बॅटची कडा लागली होती. वीज पुरवठा खंडित झाल्या कारणाने तुमच्यापर्यंत समालोचन व लाईव्ह टेलिकास्ट पोचू शकले नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तर एकूण 50 धावा करायच्या आहेत मैदानावरती. आगासन संघाला ओमसाई आगासन संघ 50 धावांचा पाठलाग करतोय आणि एकूण 9 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. पहिले षटक सुरू आहे. भावेश दळवी आणि सलामीला करण आणि निल्सनला आपण पाहत आहेत. यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. अवंतच्या रूपाने 1 धाव ॲड होते. धावसंख्या धावफलकावरती 10. एकूण 40 धावा अजूनही करायच्या आहेत. 50चं टार्गेट आहे. आणि आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग अक्षयने खूप चांगल्या पद्धतीने हँडल केला अंतिम षटक. पण त्याआधी अग्रक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने खेळू शकला नाही. हो, यावेळेस पडल्यानंतर चेंडू फार वेगाने बॅटची लागते एज. फलंदाज बाद होईल. करणला परतावं लागेल. लागतोय मैदानावरती पहिला धक्का ओमसाई आगासन संघाला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय विनायक मुंडे. डावखुरा फलंदाज. यावेळेस मात्र त्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाचारण करण्यात आलेलं आहे. खरं तर त्याला आपण बऱ्याचदा लोअर ऑर्डरमध्ये पाहतो, कधी मिडल ऑर्डरमध्ये, कधी सलामीलाही तो येत असतो. हो, हाफ ट्रॅकर, हाफ ट्रॅकर. डावले आणि गावदेवी खिडकाळी टॉससाठी यायचं आहे. ईश्वर 11 गावदेवी, ईश्वर 11 खिडकाळी व डावले दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं आहे. तर डावले संघ या आपण. धावा एकूण धावफलकावरती आहेत 16 धावा. अफलातून स्ट्रोक होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. भावेश दळवीने खराब चेंडू हाताळाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे. इथे विनायकने मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध खेळला. स्ट्रोक पूर्णपणे ताकद झोकून दिली होती. पूलचा एक सुंदर फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावरती 16 करायचे आहेत अजूनही 34 आणि चेंडू शिल्लक आहेत 24. तर 24 चेंडू आणि 34ची गरज आहे बॉलिंग मार्कवर. अनिकेत आणि यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी केली, इम्प्रेस केले. एक कष्टपैलू खेळाडू म्हणून तो नावारूपाला येतोय. फार कमी वय, पण या कमी वयामध्ये ज्याने उंच भरारी घेतलेली आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय अनिकेत. हा चेंडू ड्राईव्ह केला समोर. भावेश दळवी, भावेशकडनं गोलंदाजीमध्ये चुका झाल्या आणि फिल्डिंग करताना हा झेल होता. अगदी त्याच्या हातामध्ये हा चेंडू होता, पण झेल ड्रॉप झाला. जीवनदान मिळालं. फलंदाज यावेळेस आपण पाहतायत निल्सनला. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण पाहताय 17 धावा. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज विनायक मुंडे सामना करण्यास सज्ज होईल. एक चांगलं बॅटल. दोघेही यंगस्टर आहेत.
दोघांकडे खरं तर फारसा अनुभव नाही, पण फार कमी वयामध्ये भरपूर जास्त क्रिकेट हे दोघं खेळलेले आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केल्यावर सॉफ्ट ड्राईव्ह. चिंटू आहे तिथे, जयेश फार वेगाने येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो थोडासा खराब होता, जमिनी लगत हा थ्रो होता, पण नुकसान झालं नाही. आणि अशा प्रकारे एक धाव येते, धावसंख्या धावपल करते. आपण पाहता एकूण 18 धावा, अजूनही 32ची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहे, आपण पाहिलं त्यावेळेस एकूण 22. तर 22 चेंडू आणि 32ची गरज. स्ट्राईकला निल्सन मडवी. निल्सनचा झेल ड्रॉप झाला होता या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. तोच निल्सन बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. हो, यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय लॉंग ऑफच्या दिशेने आणि हा येतोय निल्सन मडवीच्या बॅट मधून षटकार. बॅक करेल का हा चेंडू? यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वन बाउन्स ओव्हर द लाईन. सो आवाज तुम्ही ऐकतायत अरविंद दादा मोहिते आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील हे दोन्ही लाडके गायक मंचावरती उपस्थित आहेत. तर डावली संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर यायचं आहे. कॉट बँडचा अपील झालंय आणि पंचांनी हे अपील स्वीकारलेले आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतायत दुसऱ्या विकेटचं पतन निल्सनला जीवनदान मिळालं होतं. जीवनदानानंतर त्याने पुढे एक षटकार एक चौकार मारलेला आहे. तर डावले संघ यायचं आपण धावसंख्या धावपलकरती. रिव्ह्यू नाही आहे, लक्षात असू द्या. रिव्ह्यू नाहीच आहे, कारण आज सकाळी विचार चालला होता की आपण वेस्ट साईडसाठी किंवा बीमरसाठी रिव्ह्यू देऊया, पण आपल्याकडे एकच कॅमेरा आहे आणि तो अगदी मागे त्यांच्या. त्यामुळे बऱ्याचदा जर साईड कॅमेरा नसेल तर बीमर व्यवस्थित त्याला त्याची पडताळणी करणं ते चेक करणं थोडंसं कठीण जातं, कारण साईड अँगलने आपल्या लक्षात येतं एक्झॅक्टली चेंडू कमरेच्या वर होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारे रिव्ह्यू नाही. ग्राउंड अंपायर जो डिसिजन घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. टॉस या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन खिडकाळे डावले टॉससाठी अरविंद दादा मोहिते यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. महेश, टॉस करून घेऊया आपण. 3 ओव्हरची वाट महेश म्हणतात की आपण बघूया, कारण महेश सामन्यामध्ये पूर्णपणे मग्न झाले होते. धावसंख्या 28 धावफलकावरती. 22ची गरज आहे. अंतिम चेंडू या षटकातील अनिकेत. हो, यावेळेस चेंडू बाहेर आहे. वाईटचा इशारा आहे ते पंचांचा आणि वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 29. नागराज मुंडे मैदानावरती येत आहेत, या संघातील एक अनुभवी खेळाडू. हो, या साफ ट्रॅकर होता, मिस टायमिंग झालंय. झेल होईल का? कठीण आहे. आणि इथे या कठीण झेलला टिपलाय अत्यंत चांगला झेल. चित्ररक्षक विनीतनं टिपलाय झेल आणि नागराजला परतावं लागेल. 3ऱ्या विकेटचं पतन.
भावेश जळवी पहिल्या षटकात 16 धावा दिल्या होत्या, तोच भावेश. कव्हरच्या दिशेने गॅप आहे. आणि या चौकाराने धावसंख्या फुलते, जाऊन पोचते 33च्या घरामध्ये. आता 17 धावांची गरज आहे विजयासाठी. भावेश पुन्हा एकदा विराजसाठी. हो यावेळेस हवेने पंचांचा इशारा कुठलाही आला नाही, त्या म्हणजे बॅटची कडा लागली आणि धावसंख्या धावपलकरती आपण पाहतात 39 11ची गरज आहे. विराजच्या या फटकेबाजीने या दोन चौकाराने सामना ओमसाई आगासन संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकवलेला आहे. मात्र बघूया इथून दातिरवी संघ कमबॅक करू शकेल का, हा प्रश्न आहे. कठीण आहे पण अशक्य मुळीच नाही. हो, हाफ ट्रॅकर ऑफ साइडला जागा बनवली, रूम मिळालाय फटक्यासाठी. चेंडूला पाठवलाय डीप पॉइंटच्या दिशेने. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये चेंडू जातो सीमा पार आणि आणखीन एक चौकार. पहिल्या षटकात 16 दिल्या होत्या, तरी संघनायकाने भावेशवरती विश्वास दाखवला आणि या षटकात 14 धावा दिल्या आहेत. विराज मुंडे, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ज्याने गाडले आपल्या नावाचे झेंडे, तो विराज मुंडे या मैदानावरती अत्यंत चांगली बॅटिंग करतो. 3 चौकार, एक दुहेरी धाव, 14 धावांवर तो खेळतोय आणि पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईकला धाव फलकावरती आपण पाहताय 43. फक्त 7 धावांची गरज आहे. सामना आता खुला होत असताना हळूहळू ओरपिच होता, बॅटची कडा लागली आहे, चेंडू जातोय गॅप मधून निघून सीमा रेषेच्या बाहेर जाताना देऊन जातोय विराज आणि ओमसाई आगासन संघाला 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने इक्वेशन आता बदलतंय. आता फक्त 3 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग. विराज संघ अडचणीत होता आणि खरा फलंदाज तोच असतो जेव्हा तो अडचणीत उभा राहतो, संघासाठी धावा करतो. स्पेशली सेकंड इनिंगमध्ये जेव्हा एक दबाव असतो, धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो, एक टार्गेट समोर असतं, तेव्हा एकाग्रतेने जो खेळतो, संयमाने जो खेळतो, संघ हितासाठी जो लढतो, तो फलंदाज. विराजने ती कामगिरी आज केलेली आहे आणि त्याचं यासाठी कौतुक जरूर होईल. सुरुवातीला निल्सन थोडासा चाचपडत खेळला. निल्सनने 12 धावांचं योगदान दिलं, कारण ज्याच्यावर भरपूर भरोसा होता त्याने षटकाराने सुरुवात केली, पण नंतर तो लगेचच बाद झाला आणि थोडासा दबाव आला. विनायकने षटकाराने अकाउंट ओपन केलं आहे, तो मात्र नॉनस्ट्राईक घेतला आहे. हो, भरपूर जास्त उसळी, वाईटचा इशारा येतोय. भावेश जळवीसाठी आजचा दिवस आणि हा सामना चांगला राहिला नाही, कारण पहिल्या षटकात त्याने 16 धावा दिल्या आहेत आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं तर इथून त्याने 19 धावा दिलेल्या आहेत. खूप महागडा ठरतोय. एक यंगस्टर आहे, अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून झालेली आहे, पण हरकत नाही, आजचा दिवस त्याचा नसेल. क्रिकेटमध्ये किंवा आयुष्यातही प्रत्येक दिवस
तुमच्या मनासारखं घडत नसतं आणि आज सगळं काही मनासारखं घडतंय. विराजने अशा पद्धतीने हा सामना इथे संपवलेला आहे आणि आपण पाहिलं तर तब्बल इथून 12 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. विराज मुंडे नाबाद राहिलाय आणि ओमसाई आगासन संघ या ठिकाणी विजय होतोय. वेल प्लेड ओमसाई आगासन संघ. हार्ड लक. जय हनुमान दातिवली. तर राकेश मात्रे याचकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये होते. त्यात अक्षयने एक षटकार मारला होता आणि त्यानंतर विनीतने. तर दोघांनी येऊन आपलं पारितोषिक इथून घेऊन जायचंय. तर आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करूया. अनेक गाणी ज्यांच्या माध्यमातून गायली गेली, मग ती लोकगीतं